महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचं जागा वाटप 9 मार्चला अंतिम होण्याची शक्यता आहे। 9 मार्च रोजी दिल्लीमध्ये महायुतीची बैठक होणार आहे, तर त्याच दिवशी महाविकास आघाडीची मुंबईमध्ये बैठक होणार आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली। पक्षातील नेत्यांच्या दबावामुळे आणखी जागा देण्याची विनंती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून अमित शहांना करण्यात आली आहे। विद्यमान खासदार किंवा प्रभावी नेत्यांसाठी जागा न सोडल्यास ते ठाकरे किंवा शरद पवार यांच्याकडे परतण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे बुधवारी महाविकास आघाडीची वंचित बरोबर बैठक झाली, ती निष्फळ ठरली। आता वंचित नवीन प्रस्ताव देणार आहे, त्यावर 9 मार्चला बैठक होणार आहे आणि त्याच दिवशी जागा वाटप सुद्धा निश्चित होईल अशी शक्यता आहे। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, दिल्लीमध्ये महायुतीची बैठक होणार आहे, तर मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक 9 तारखेला होणार आहे आणि याच दरम्यान जागा वाटप हे समोर येणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, 9 तारखेचा वायदा करण्यात आलेला आहे, 9 तारखेला जागा वाटप होणार आहे महायुती आणि महाआघाडीचं। काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भातले? श्वेता, अगदी बरोबर आहे। महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोन्हींसाठी 9 तारीख अत्यंत महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येईल। कारण आपल्याला माहिती लोकसभा निवडणुकीला अगदी काही दिवस बाकी आहेत आणि त्यापूर्वी बैठकांचा धडाका जो आहे तो राज्यामध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। पहिल्यांदा आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचं जागा वाटप अगदी अंतिम टप्प्यात आलेचं आहे असं दोन्ही पक्षांकडून सांगितलं जात आहे। कालच त्या संदर्भात शरद पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील, या सगळ्यांची बैठक झाली होती, पण तिढा जो आहे तो सुटला नव्हता। या तिढ्यावरती जी आहे ती 9 तारखेला अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। अगदी 2-3 जागांचा तिढा आहे असं तिन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे 9 तारखेला या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडीचा तिढा जो आहे तो सुटू शकतो। दुसरीकडे जर बघायला गेलं श्वेता आपण, तर महायुतीचं जागा वाटप देखील 2 दिवसापूर्वी जेव्हा अमित शहा मुंबईमध्ये आले होते, त्यांनी एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील यांच्यासोबत चर्चा केली होती। काल रात्री दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि त्यामध्ये देखील जागांवरती चर्चा झाली होती, पण अंतिम शिक्कामोर्तब जो आहे तो झालेला नाही। कारण कोणी किती जागा लढायच्या ह्याचा पहिला तिढा सोडवला जाणार आहे, त्यानंतरच जागांची यादी जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे। बोललं जात होतं की अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये श्वेता की या सगळ्या संदर्भात शिक्कामोर्तब होईल, मात्र त्यावरती शिक्कामोर्तब झालं नव्हतं। त्यामुळे 10 तारखेला भाजपची जी CECची बैठक होणार आहे त्यापूर्वी राज्यातील महायुतीचा शिक्कामोर्तब जो आहे तो होऊ शकतो। 10 तारखेला बैठक आहे, त्यामुळे 9 तारखेला या सगळ्या संदर्भात शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर CECच्या बैठकीमध्ये भाजपची यादी प्रसिद्ध होईल। त्यामुळे श्वेता, महाराष्ट्राच्या दृष्टीनं 9 तारीख ही अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की 9 तारखेला महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावरती शिक्कामोर्तब कशा पद्धतीने होतात। त्यामुळे 9 तारखेला चित्र स्पष्ट होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या माहितीसाठी।